मिळत आहेत. दोन्ही संघांना पंच सामना सुरू करू नका प्लीज. 12th मन इथे येणं कंपल्सरी आहे. बॅटिंग टीमचा 12th मन येणं गरजेचं आहे. कारण की बघा तुमच्या खेळाडूंची नावं जर आम्हाला योग्य प्रकारे इथे कळली नाही तर यूट्यूब लाईव्ह वरती जे स्कोर कार्ड आहे ते पुढे जाऊ शकणार नाही. याची दखल मात्र घेणं गरजेचं आहे. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहू शकलात तर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतो तर आहे करण. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे यश. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर अमिश. दोन सलामीवीर ताकदवर फलंदाज आहेत. इमर्जिंग प्लेयर्स आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. खूप चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळालं. आमंत्रित गट आजच्या दिवसात पाहायला मिळालं. टॉप 10 टीम्स आमंत्रित गटातल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. अमिश षटकातील पहिला बॉल घेऊन अतिशय चांगला बॉल होता. धीम्या गतीचा चेंडू पहिलाच टाकला आणि यावेळेला आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातातनं सुटला गेला आणि त्याचंच कारण 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपलं अकाउंट ओपन करत असताना दिसला करण. अतिशय सुंदर असं हे मैदान आणि सुंदरशा या निसर्गरम्य वेडी गावामध्ये रंगणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. आखूड टप्प्याचा चेंडू सोडणार नाही. अतिशय चांगला फटका. षटकार. 6 धावा. चेंडू पडला आणि फलंदाजाने खरपूस समाचार इथे घेतलाय. यावेळेला मात्र काय झालंय गल्लीच्या दिशेला मात्र जरूर गेलेला आहे हा चेंडू. बऱ्याच खेळपट्टीच्या बाहेर गेलाय आणि पंचाने ते हेरलं. नो बॉल. नो बॉलचा सिग्नल पंचाने दिलाय. नो +1 अशा 2 धावा एकत्रितपणे पाहायला मिळाल्यात. फ्री हिटचा सिग्नल देखील पंचांकरवी इथे दिला गेलाय. षटकातील पुढील बॉल फ्री हिटचा बॉल आहे. यावेळेला आपण पाहू शकलात फुलटॉस चेंडू होता. नामी संधी होती बिग हिट करण्याची फलंदाजाला, परंतु गती नसल्या कारणानं मात्र योग्य बॅट वरती आला नाही. त्यामुळे एलिव्हेशन झालं नाही. फक्त खेळून काढलं गेलंय आणि 1 धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकलात तर आता धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 10. ओहो हो अप्रतिम बॉल. अतिशय चांगला बॉल होता. बघा थोडं टप्प्याला ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर कुणीतरी पुढे टप्पा टाकला आणि त्याच्याचमुळे डॉट चेंडूची सांगता ही पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला बॉल. बॅट अँड पॅडचा समन्वय तिथे मात्र निश्चितपणे पाहायला मिळालाय. विथ द बॅट ही रन निश्चितपणे पाहायला मिळते. येस. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 11. साजिद सर आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. नितेश कदम देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीपी पॅनल इथे मात्र चांगला फटका ऑन दी अप यावेळेला मात्र खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आणि यावेळेला मात्र 2 धावा पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झाली आहे इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे बिनबाद 13. करण आणि यश ही सलामीची जोडी अगदी सुस्थितीमध्ये चांगली कामगिरी करीत असताना आपल्या संघाकरता दिसतंय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता कुठला गोलंदाजाला मात्र पाचारण केलं गेलंय हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे गोलंदाज सुमित. एक उत्तुंग षटकार यशच्या बॅटमधून आपण पाहिलाय या सत्रात. इथे मात्र चांगला बॉल. फक्त बॅट फिरवून चालणार नाही. चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल. बघा आत्ताची जी तरुण पिढी आहे ती फक्त एकच खेळ जाणते. ऑफ स्टंपवरती यायचं, शफल व्हायचं आणि मागच्या बाजूला खेळायचं. परंतु जुन्या लेजेंड क्रिकेटर्सचा आम्ही खेळ पाहिलाय जे मात्र सिंगल आणि डबल्स मैदानी लगत खेळायचं. चेंडूचा फर काढायचा आणि त्यानंतर जेव्हा संधी मिळेल तेव्हा
अटॅक करायचा. यावेळेला मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. मात्र चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 17. यावेळेला मात्र पाहतच राहिले बघ्याच्या भूमिकेमध्ये सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन जाणारा त्रिफळा उडवलाय. दांडीगुल बाद. वा काय अतिशय चांगला चेंडू होता. मागून बोल्ड उडवला. फलंदाजाला कळलं देखील नाही. फलंदाजाला वाटलं की हा चेंडू कुठेतरी डाऊन द लेग असेल, परंतु काय कमालीचा बॉल. बोट फिरवली, चेंडूला योग्य दिशा दिली आणि सरळ आपण त्याचं रूपांतरण पाहिलं क्लीन बोल्डच्या माध्यमातून. विकेटचं पतन होताना इथे पाहिलं. पहिला गडी बाद होऊन यश आता तंबूच्या आसऱ्याला परतलाय. योगदान मात्र कॉन्ट्रीब्यूट चांगलं करत होते आपल्या संघासाठी, परंतु गोलंदाज यावेळेस यशच्या विरोधात वरचढ ठरताना दिसले. सोमनाथ नव्यानं दाखल झालाय. या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती सोमनाथने. त्या कामगिरीची पुनरावृत्ती होईल का हे आता पाहणं महत्वाचं आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज सुमित तयार. अतिशय चांगला बॉल म्हणता येणार नाही. थोडंसं वळण घेऊन डाऊन द लेगच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. पंचांनी पाहिलं, हेरलं आणि दोन्ही हात समांतर दिशेने नेले. वाईटचे संकेत मात्र आमच्यापर्यंत दिले आणि या वाईटच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या झाली आहे 18. इथे मात्र पिक केलंय. पिक अप शॉट म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु यावेळेला काय घडलंय तिथे पंच मात्र आमच्यापर्यंत कळतील. येस, इट इज अ बिग हिट फॉर 6. षटकार. 6 धावा. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचं बिघडलं गेलं आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर षटकाराचं स्वरूप पाहायला मिळालंय. पुढील बॉल पुन्हा एकदा दुसरा उत्तुंग फटका खेळला जरूर, परंतु मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे होते. कुठलीही चुकी केली नाही. अगदी चांगलं जजमेंट. विकेटचं पतन. गॉन. काय मनोरंजन करतायत. परफेक्ट टायमिंग दुसरं नाव म्हणजेच कुंदन गरत. अतिशय सुंदर वाद्यवृंद. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात आम्ही समालोचनाला असतो आणि कुंदनला पाहतो, अगदी मन प्रसन्न होतं. सांगावं लागत नाही काहीच. अगदी चांगली गीतं वाजवत असतात. बहारदार. इथे जर आपण पाहिलं विकेटचं पतन झालं. नाराज आहेत सोमनाथ आपल्या फटक्यावरती. अगदी मिडल ऑफ द बॅट लागला होता फटका, परंतु पॉवर जर आपण पाहिलं तर जनरेट अजून झाली असती तर कदाचित चेंडू मैदानाच्या बाहेर गेला असता. तसं काही झालं नाही. सोमनाथ बाद झाले. त्यानंतर आता नव्यानं दाखल झालेत मैदानात आशिष. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. उदयोन्मुक्त खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार सुमित. 24 धावा या झाल्यात धाव फलकावर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर ऑन साइडला आपण पाहू शकतोय लॉंग ऑनला डीप आहे. मिड विकेटला देखील डीप मध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑफ 38 सर्कलच्या बाहेर दिसतोय. एक्स्ट्रा कव्हरला देखील तैनात केलेला क्षेत्ररक्षक हा पाहायला मिळतोय. गल्ली बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट कव्हर हे देखील पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग. पाहूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार.
इथे मात्र फटका खेळलाय जरूर, टायमिंग फसलं. इथे मात्र अतिशय चांगला झेल टिपला गेलाय. विकेटचा पतन, फलंदाजाला माघारी परतावा लागेल. गॉन. नव्यानं साहिल. इथून जर आपण पाहिलं तर किरण कारभारी साहेबांकडनं पारितोषिक येते. लागोपाठ 3 षटकार मारले तर 300 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आता ह्या पारितोषिकाची मात्र मुभा आहे. आता ते पारितोषिक स्वीकारलं जातंय का बॅटर्स कडनं हे पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज सार्थ. ते मात्र स्विचिट खेळलेला आहे जरूर. 2 क्षेत्ररक्षक जवळ आले होते परंतु कीपरचा कॉल शेवटच्या क्षणाला यशस्वी ठरतोय का नाही ते देखील आता पाहणं गरजेचं आहे. पंचांकडे पाहिले जरूर आणि तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर. किरण कारभारी यांनी पारितोषिक लावले जरूर. 3 षटकार लागोपाठ आले तर 300 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे संदीप दवडली आहे. आता पाहूया तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. येस, बॉल ग्राउंडेड झालेला आहे त्यामुळे बॅटर तिथे सेफ. 1 रन तिथे निश्चितपणे परिपूर्ण केली गेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने तोडफोड विरातन या संघाची धाव संख्या आपण पाहतोय तर धाव फलकावरती आता झाली आहे 25. पण का खूप क्रुशियल मॅच आहे आणि त्याच्यामुळे असे क्रुशियल डिसिजन्स जे आहेत हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. टेक्नॉलॉजीचा वापर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया षटकातील तिसरा बॉल घेऊन सार्थ तयार. हो हो हो, वॉट बॉल. अतिशय वेगात टाकलेला चेंडू अगदी खोलवर टप्प्यात होता. यॉर्कर लेनचा वापर मात्र केला आणि ज्या वेगानं मात्र ज्या आवेशानं चेंडू गोलंदाजाने टाकला मात्र ते पीक करणं थोडंसं अवघड होतं फलंदाजासाठी आणि त्यामुळेच मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरकडे चेंडू विसावला. डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालंय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 25. बॅक ऑफ द लेन, गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू. इथे मात्र धाव चितवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि येस इट इज. फिंगर इज गॉन अप. यावेळेला रन आउटच्या माध्यमातून जाते विकेट. धन्यवाद. इथे मात्र विकेटचं पतन जरूर झालं. फलंदाज थोडेसे नाराज आहेत. बघा कॉलिंग होणं किती महत्वाचं असतं. एक चूक जर तुमची कॉलिंग व्यवस्थित झाली नाही तर त्याचा दगा फटका रनआउटच्या माध्यमातून होतो आणि तोच दगा फटका इथे त्याचा तोटा मात्र सहन करावा लागतोय तोडफोड विराथन या संघाला. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र स्वतः करता रूम बनवली, जागा बनवली आणि खेळले फाईन लेगच्या दिशेला. चेंडू गेलाय दण दण करत सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय तर आता वेग मात्र पकडताना दिसते. धाव फलक 29 धावा या झाल्यात फलकावर. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेन टाकलेला हा चेंडू बराच बाहेर जातोय. मोठ्या प्रमाणामध्ये स्विंग जो आहे तो पाहायला मिळाला. कौतुक आहे टेनिस बॉल गोलंदाजांचं, कारण की कुठल्याही प्रकारची ग्रीप चेंडूवरती नसते. फक्त बोटांच्या सहाय्याने आणि मनगटाच्या सहाय्याने त्या चेंडूला वळवायचं असतं. यावेळेला मात्र तोच स्विंग कमाल यावेळेला पाहायला मिळाली, परंतु खूपच बाहेर गेलेला तो चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र पिक केलेला आहे चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या पार, 1 बाउन्स, चौकार 4. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 34. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र पुन्हा एकदा बैठक शॉट जरूर पाहायला मिळालाय. कृष्णा सातपुते कॉपीबुक स्टाईल मध्ये फेकला चेंडूला, षटकार 6 धावा. तीन षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आता वेगाने मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 40 धावा झाल्यात फलकावर. काय कमालीची बॅटिंग तोडफोड विराथन संघानं केली आहे. बघा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 13, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि या तिसऱ्या षटकामध्ये भल्ल मोठं षटक 16. पहिल्या षटकापासून जी सुरुवात आक्रमण मात्र गोलंदाजांवरती चढवलं ते तिसऱ्या षटकापर्यंत सुरू आहे. आता या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील हे आता पाहावं लागेल. आणि शेवटचा आणि अंतिम षटक कर्णधारांना जबाबदारी सोपवली आहे राहुलच्या खांद्यांवर. अगदी चांगला बॉल, लोअर फुलटॉसचा चेंडू होता, खेळून काढलेला आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न तिथे. बघा थोडीशी तुम्ही लेझीनेस दाखवला तर डेफिनेटली फलंदाज त्या रस्ता दुसरी धाव घेण्याकरिता, परंतु बॅटरने या वेळेला मात्र थांबवलं. एकाच रनावरती सॅटिस्फाईड तिथे व्हावं लागेल. आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता झाली आहे 41-41. यावेळेला मात्र स्विचिंग अँगल, वाह ब्युटिफुल, अप्रतिम, दर्जेदार चौकार. क्लास टायमिंग इथे पाहायला मिळालं आणि या चौकाराच्या साहाय्याने तोडफोड विराथन या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 45. हिटमॅनचा नंबर, जर्सी क्रमांक 45. ते जे इमोशन्स होते ना ज्या वेळेला 2024चा T20 वर्ल्ड कप उचलला, कारण की ती संधी 2023 वर्ल्ड कपची सगळ्यांच्या हृदयाला चटका लावून जाणारी होती. यावेळेला मात्र चांगला बॉल, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाजाने अगोदरच जणू काही ठरवलं होतं की मला त्याच अँगलला खेळायचंय. यावेळेला मात्र आपण पाहतोय तर फिल्डिंग मध्ये फेर बदल केले जात आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल, चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा राहुल तयार. फुलटॉस चेंडू आहे, काय कमालीचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु जज काही व्यवस्थित होऊ शकला नाहीये. चेंडू बराच हवेमध्ये गेला होता, त्यामुळे हवेमुळे थोडंसं चेंडू व्हेरिएट होत होता आणि त्याचंच कारण हलणारा चेंडू आपण पाहिला तर क्षेत्ररक्षकाला समजला नाही आणि त्याचंच रूपांतरण झेल सुटण्यामध्ये झालं. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 47. यानंतरची लढत असणार आहे डोंगरीपाडा विरुद्ध मांडे बॉयज. अति चांगला बॉल, बॅकफुटला गेले होते आणि चांगल्या प्रकारे खेळलं या चेंडूला. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय.
आणि या ठिकाणी आपण पाहतो तर सुस्थितीमध्ये फलक आपल्याला जाताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली 49. आजच्या दिवसातील मला वाटतं ही मोठी टोटल असावी. 49 धावा लागल्यात फलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा वा क्लास टायमिंग, अप्रतिम फटका, दर्जेदार सीमापार षटकार. आणि या षटकाराने आपण पाहिलं तर इनिंग ब्रेक इथे होताना पाहायला मिळतेय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील हायेस्ट टोटल जी आहे ती धाव फलकावरती पाहायला मिळाली आहे. तोडफोड विराथन या संघाकडनं अगदी तोडफोडीप्रमाणे खेळ केलाय. 55 धावा झाल्यात फलकावर. 56 धावांचं टार्गेट ठेवलंय समोर. आता कशा प्रकारे सामोरं जाईल वेडी संघ हे आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. चला डोंगरी पाडा टीमचा कॅप्टन आणि मांडे बॉयज टीमचा कॅप्टन टॉस साठी इथे त्वरित लगेच यायचंय. पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता यानंतर एक बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर कमालीचे आहेत, कर्तबगार आहेत. आणि आता या दोन संघाच्या कर्णधारादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. आणि या ठिकाणी मात्र डोंगरीपाडा संघ आपला कौल कळवतोय. यावेळेला मात्र टेल कळवलं होतं आणि हेड इट इज. नाणेफेकीचा कौल मांडे या संघानं जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅच साठी. तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. बॅटिंग करायची आहे. नाणेफेकीचा कौल मांडे संघाने जिंकला. त्यानंतर प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे. चला एक घमासान आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपल्या शैलीमध्ये सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मंथनजी घरत यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. गेली भरपूर वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटवर ते समालोचन करतायत. सगळ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी टार्गेट सेट केले गेले, एक मोठी टोटल आहे 56 रनचं टार्गेट सेट केले गेले. 2 पंच ऑफिशियल पुन्हा एकदा नितेजी कदम आणि साजिद लाला सर यांना आपण पाहू शकाल. कारण गोलंदाजी मार्कवर येतोय तर 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. अमिश आणि सर्वेशला आज प्रमोट केले गेले कारण सर्वेश एक बिग हिटर आहे आणि त्या कारणास्तव मात्र इथे आपण पाहू शकाल या फलंदाजाला पुढे आणलं गेलंय. यानंतर मांडे बॉयज वर्सेस श्री गणेश डोंगरीपाडा या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, चीफ शॉट, हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त खेळून काढलं, सिंगल मिळते. वेगवेगळे ड्रेस कोटिंग सुद्धा खूप या स्पर्धेला शोभा दिसते. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल वेगवेगळे ड्रेस कोटिंग असल्यानंतर एक वेगळंच लुक त्या स्पर्धेला येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट.
करण पुन्हा एकदा थोडस जरा स्पीडअप करा जरा गेम. अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 5:45 परफेक्ट अंधाराचं साम्राज्य हे पसरतं आणि सूर्य अस्ताला जातो. पहिल्याच बॉलवर सिंगल मिळाली अमितच्या बॅटमधून. सर्वेश यावेळेला सज्ज होईल. टॉस बॉल होता आणि पंचांकडे दाद जरूर मागितली, कारण अपील सुद्धा खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. सर्वेश जरूर थोडासा कुठेतरी नाखुश असेल या स्ट्रोकवर. संधी जरूर चालून आली होती, परंतु आता संधीचं सोनं काही करता आलं नाही. करणने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड सर्वेश, की या बॉलवर तू मोठा फटका खेळू शकला नाहीस. ऑन साइडला खेळला गेलाय फटका, तर ह्या वेळेला फसतोय, परंतु सेफ झोन मध्ये असेल का. चांगली ट्राय केली. ग्रेट फिल्डिंग. पंचांकडे दाद मागितले आणि यशला मात्र जरूर यश मिळतंय. अमितची खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. थोडेसे लेझी राहिले होते, त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 1 ने पुढे सरसावून 2 वर जाऊन पोहोचले गेले 3 बॉलच्या समाप्तीनंतर. यस पंच आणि अमिशला हवंय रिव्ह्यू. या आपण रिव्ह्यू घेऊया. विकेट आहे की नाही हे पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत निलेशजी पाध्ये साहेब. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. यस OUT आउट रिव्ह्यू फेल्ड. इथून मात्र आपण पाहू शकतायत कोणत्या फलंदाजाला प्रमोट केलं जाईल ही सुद्धा खूप महत्वाची बाब असणार आहे. प्रणवला पुढे आणलं गेलंय. 3ऱ्या क्रमांकावर त्याला धाडलं गेलंय. प्रणव कशा पद्धतीने फलंदाजी करेल याकडे लक्ष असणार आहे. 56 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. तोडफोड फलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. यश पुढे आला होता आणि खूप चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. अनिल किनी यांचे सुपुत्र आहेत. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या यावेळेला परिपूर्णतः स्थिरावली गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अमितच्या स्वरूपात पहिला धक्का बसला श्री समर्थ स्वामी समर्थ वेडी या टीमला. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज कॉटन बॉलची संधी, परंतु इथे मात्र आपण पाहू शकताय कॅच ड्रॉफ्ट होतोय. कमरेवर हात येत आहेत स्वतः गोलंदाज करणचे. चेतन पुढे सरसावले. कॉलिंग चुकीचं झालं. तिथून आपण पाहू शकतायत की संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं साहजिकच आहे. पुन्हा एकदा बॉल होतो. या क्रॉस बॅटचा या वेळेला आपण पाहू शकतायत उपयोग केला. बॅटची एज प्लेड ऑन. क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द पवेलियन. शेवटच्या बॉलवर मिळाली करणला विकेट. आणि इथे आपण पाहू शकतायत तोडफोड. विराथन टीमने कमबॅक केलंय पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम चांगली सुरुवात करून दिली. जी सुरुवात गोलंदाजाकडून अपेक्षित हवी होती ती सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर फक्त आणि फक्त पाहायला मिळते. 18 बॉल आणि 54 रनची आवश्यकता. 18च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावं लागेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. या ऐकूया कॅन्डीला.
क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना आपण पाहू शकाल क्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. जेवढ्या तुमच्या सरळ बॅटने धावा येतील तेवढ्या आडव्या बॅटने क्वचित आणि कदाचित येऊ शकतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले तर परिपूर्णतः 3 वर जाऊन पोहोचले गेले. आता 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 53 रनची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 53 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. आशिष थोडासा अडथळा निर्माण होतोय. पावलांमध्ये बिघाड. रनअप थोडासा चुकतोय. हळूहळू संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होत असताना घड्याळ 4 वाजण्याच्या सुमारास सर्वांना शुभ संध्याकाळ. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खेळला गेलाय परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होते बॉलची आणि इथे कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. चांगलं कॉलिंग झालं त्या ठिकाणी. शुभम व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट मिस्टर राहुल गॉन. स्वागत आहे प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलवर. काही प्रेक्षक जोडले असतील वॉचिंग करतायत त्यांचं मनपूर्वक करूया आपण सहर्ष स्वागत. ऑन साईडला त्या रडारमध्ये आला. त्या रेंजमध्ये आला. सरळ चेंडूला पाठवलंय परंतु तिथे फिल्डर तैनात आहेत. मिडॉनचे फिल्डर अगदी गॅपवर आले आणि तिथे कोणतीही चूक केली नाही. नो मिस्टेक. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिळते विकेट आशिषला ही दुसरी. 3 वर 3 धक्के. वैती गोलंदाजी यावेळेला बॅटिंग स्टान्सवर येताना पाहायला मिळतोय तर हॅट्रिकवर पोहोचला गेला मिस्टर आशिष. हा बॉल ह्या वेळेला सोडून दिला होता. वाईट बॉलचा इशारा. आता काही आशिषला विकेट हॅट्रिक मिळणार नाही. नितेश कदम सरांचा इशारा येतो. यस वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. 4 बाद 4. चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच लेंथवर जरूर हाताळला गेला आणि पुन्हा एकदा वळतायत पंच. वाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. टेनिस बॉल क्रिकेटला आलेला वलय खऱ्या अर्थानं ग्लॅमर क्रेज अतिशय वाखाणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतो. आज प्रत्येक खेळाडूची इच्छाशक्ती असते की मी एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर व्हावं. लगातार 3 बॉलवर 3 वाईट येत असताना पाहायला मिळत आहेत. प्रथमतः प्रत्येकाची इच्छा होती की आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अर्थातच सुप्रीमो चषकामध्ये मी खेळावं. आता प्रत्येकाची इच्छा प्रकट झाली. ती ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग अर्थातच स्ट्रीट टू स्टेडियम. त्यामध्ये आता टेनिस बॉल क्रिकेटचे बहारदार खेळाडू पाहायला मिळतील. अप्रतिम गुड डिलिव्हरी. 3 बॉल वाईड आल्यानंतर आशिषने स्वतःवर आता कंट्रोल केलं या बॉलवर की मी एक चांगला गोलंदाज आहे. वाईड बॉल फेकून जास्तीत जास्त धावा देण्यापेक्षा या वेळेला चांगल्या लेंथवर गोलंदाजी करून मला मात्र इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी करावी लागेल. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला. लॉंग ऑफकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. संथ गतीने सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये सांघिक विकेट मिळाली मिस्टर अमितची. यश किनीचं खूप चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये आशिष आला. आशिषने अप्रतिम आतापर्यंत गोलंदाजीचा तिखट मारा केलाय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. उलटा अर्थी झेल आहे. कंट्रोल संयम नव्हतं. जजमेंट चुकलं आणि सरळ चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार 4.
तीन सामने आपल्याला खेळवायचे आहेत. संघाची धावसंख्या 11 विजयासाठी लक्षात असू द्या. 43ला जवळजवळ 45 धावांचा अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे बॉल आहेत 12 बॉल मध्ये 45 22.50चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकामागे. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. तत्पूर्वी ऐन वेळेला चेंडूने दगा दिला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता इथून रिदम पकडला जाईल का? अच्युत वैतीच्या बॅटमधून धावा येतील का? चौकार 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 15. या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट हँड राऊंड विकेटने ऑन साईडला खूप चांगला परफेक्ट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु सिंगल आणि डबलने काहीच इफेक्ट पडणार नाही. प्रतिस्पर्धी संघ तोडफोड विराथन या टीमला इथून षटकार चौकारांची आतषबाजी करावीच लागेल. सेन्सेशनल बॅटिंग करावी लागेल. कोणत्या एका खेळाडूला चान्स घ्यावा लागेल, परंतु गोलंदाज तेवढाच हुशारीने गोलंदाजी करताना, चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. हा चेंडू जर आपण पाहिला तर यस आउटसाइड दे लेग स्टंप सोडून जाणार आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 17. बॉल फेकून झाले ते 2. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा कुंदन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. यावेळेला स्लॉक केला जातोय. खूप छान पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता जमिनी लगत. परफेक्ट ग्राउंड स्ट्रोक कसा असावा, शॉट सिलेक्शन कसं असावं याचं ताजं उदाहरण पाहायला मिळालं. चौकार 4. धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 35 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद जरूर मागितली. पंचांनी अपील फेटाळून लावली. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही उद्देश नाहीये. लेग बाईचा इशारा नितीजी कदम यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सर्वेश आम्हाला माहिती देतात की 22 वर जाऊन पोहोचली गेली, म्हणजे इथून अजून सुद्धा 34 रनची नितांत गरज आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉल मध्ये 34 रन्स. आठ बॉल आणि 34 असं सामन्याचं समीकरण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 7 बॉल आणि 34 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय सुंदर ही स्पर्धा. पहिलं वर्ष आहे या स्पर्धेचं, परंतु खूप चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेला सजवलंय. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार कठीण असतं. तफावत असते. आणि इथे आपण पाहतायत क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. 6 बॉल 34 रनची आवश्यकता श्री स्वामी समर्थ वेडी टीमला विजयासाठी. योग्य आहे. 1 नंबर आहेतच. आणि SP बॉईज पहिल्या रँकिंगवर पावसाळी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते या विभागातून. एक छोटंसं रोपटं लावलं. 50,000च्या स्पर्धेपासून सुरुवात केली, ती 1 लाखाच्या घरामध्ये जाऊन पोहोचली. ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत आणि फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावला. फलंदाज या वेळेला आपण पाहू शकतायत तंबूच्या आसऱ्याला येत असताना 22 वर 6वा धक्का.
22 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. शेवटचे 5 बॉल आहेत. फुलटॉस बॉल ह्या वेळेला सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट, मनाचे राजे ग्रुपचे षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 28. 28 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये आता परफेक्ट 28 रनची आवश्यकता. ह्या वेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. फलंदाज मिस्टर अनिकेत घरत 22च्या स्वरूपात एकदा मिळेल. पहा अशा प्रकारचे जे पॅटर्न शॉट आपण पाहू शकतायत कृष्णा लक्ष्मण सातपुतेच्या बॅटमधून अगोदरच्या काळामध्ये खूप पाहिले, परंतु आता सर्वच जण हे पॅटर्न शॉट पसंत करतात. त्यासाठी तुम्हाला करावे लागते फक्त आणि फक्त प्रॅक्टिस, स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणि टायमिंग. या गोष्टींच्या जोरावर मात्र तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळता येतात. ऑन साइडला काय फटका खेळलाय, कडक शॉट, गिलीची आठवण करून देणारा हा फटका. 6 धावा. चांगला फटका होता, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अनिकेत वैती आणि अनिकेत घरत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनिकेत वैती परिपूर्ण चुकले होते, बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. 22च्या स्वरूपात एकदा मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 36 रन, 36 धावा. अप्रतिम स्विच हिटचा फटका, क्या बात आहे. अनिकेत घरत या वेळेला दर्शवत असताना जरी आम्ही पराभूतच्या छायेत असलो तरी सुद्धा जाता जाता एक चान्स घेऊया. अप्रतिम फटका पाहायला मिळाला, मॅग्निफिसंट टायमिंग. मांडे संघाचा प्रतिनिधी आणि डोंगरीपाडा संघाचा प्रतिनिधी इथे यायचं आहे. ओर झालेली आहे आणि विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे तो संघ तोडफोड विराथन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं षटकार आला, तिसऱ्या बॉलवर सिंगल मिळाली, चौथ्या बॉलवर षटकार आला, 5व्या बॉलवर 1 धाव आली आणि 6व्या बॉलवर षटकार आला. अशा पद्धतीने